कांदाटी विभागातील 16 गावामधील डोंगर माथ्यावर असलेले दोडानी गाव या गावचे माजी पोलीस पाटील गोविंद अणाजी मोरे यांचे 8 दिवसांपूर्वी निधन झाले। गोविंद मोरे हे 105 गाव समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे। काही वर्षांपूर्वी गावात अनेक घरे होती, मात्र आता गावचे पुनर्वसन झाले। मात्र गोविंद मोरे हे मात्र एकटेच या आपल्या पत्नीसह गावात कायमच राहिले। आज त्यांच्या उत्तर कार्यविधीसाठी कोयना सोळशी कांदाटी विभागातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला आहेर येथील सुप्रसिद्ध गणेश बुवा, कोयना रत्न राजाराम बुवा तसेच विभागातील नामांकितांचे भजन झाले। या प्रसंगी गोविंद मोरे यांची समाधी उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते बसवण्यात आली आणि समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर उपस्थित समाजातील समाज बांधव यांनी गोविंद मोरे यांना श्रद्धांजली वाहिली। मी संतोष मालुसरे। सध्या आपण 16 गाव कांदाटी विभागातील दोडानी या गावे आहे। या गावचे माजी पोलीस पाटील ज्यांना ढाण्यावाग म्हटलं जायचं ते गोविंद अणाजी मोरे यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं होतं। मात्र आज उत्तर कार्यानिमित्त या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी विभागातील या ठिकाणी समाज जमलेला आहे। त्यांच्या आठवणी उजाळायला म्हणून या ठिकाणी समाधी बांधण्यात आलेली आहे। कुटुंबाच्या वतीने त्यांची पूजा चाललेली आहे। नक्कीच या ठिकाणी बरेचसे कोयना सोळशी कांदाटी विभागातील समाज बांधव आहेत, त्यांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। गोविंद पाटील यांचे जवळचे मित्र बाजीराव शेलार गुरुजी आहेत। अनेक आठवणींचा ते उजाळा देणार आहेत। कशा प्रकारे हे व्यक्तिमत्व होतं समाजात? सर्वसामान्य माणूस होता, पण धाडसी जीवन जगणारा माणूस होता। त्यांचे गाव झाडाने आणि दोडाने पुनर्वसित झाले आणि याला देवाचा कळा मागायचा होता। त्या देवाने पाषाण सोडलं नाही, त्यामुळे ते एकटेच इथे या जंगलामध्ये राहिले। त्यांना 40-45 वर्षाचा प्रदीर्घ काळ असा लोटला। त्या काळात त्यांना नवीन मित्रांच्या म्हणजे गवळी समाजातले लोक त्या विभागामध्ये होते। ते मी पहिल्यानं उल्लेख केला ते मेटावरचे हे जानूबर्गे आणि इथं उडे मोऱ्यातला तो मालू राया मालू ढेबे, हे असे सगळे लोक काही कालांतराने त्यांच्या सानिध्यात आले आणि त्या सानिध्यात त्यांचा एकांतवास झाला। लहान मुलं असलेली मोठी झाली आणि तो आज त्यांचा हा मायेचा सगळा परिवार जो दिसतोय तो त्यांचा हा संसार आहे। आणि ह्या संसारात आम्ही मित्राला एकमेकाला साथ दिली आणि त्या साथीतून हे विश्व बघायला आज मिळालं। एक धाडसी व्यक्तिमत्व होतं। गोविंद पाटील ज्यावेळेला गाव इथून निघून गेला आणि एकच घर राहिलं, 2 चुलत्या, एक छोटा पुतण्या आणि एक विठ्ठल अशी पोरं घेऊन त्यांनी इथे राहिलं। त्यावेळेला उचाट गावाने त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करून त्यांना आधार दिला। त्या आधाराच्या जीवावर आजही आपण त्यांच्या आठवणींना का सांगतोय की ते एक सुरस होते की अशा वनामध्ये पोरं घेऊन राहणं आणि गावाचं नाव जागवणं, देवीला इथं जागृत ठेवणं, ते म्हणजे रानाचा राजाच होता। एक जंगलाचाच तो राजा होता की कुठेही एकटे रात्री अपरात्री कुठेही असले तरी रात्री जंगलामध्ये फिरायचे, जंगल मध काढायचे। त्यांना ढाण्यावाग हे उपमा का दिली जाते? म्हणूनच मधाच्यासाठी ते रात्रंदिवस रानात फिरायचे आणि त्याच्यामुळे त्याने वाघ हे पुढं असं कुठल्याही प्राण्याला ते कधी भेटले नाहीत आणि त्याच्यामुळे त्याने एक ढाण्यावाघ म्हणून एक समाजाने पदवी दिली। गोविंद अणाजी मोरे या कांदाटी विभागाचे भूमिपुत्र आणि अखंड कांदाटी विभागामध्ये एक ढाणेवाघ म्हणून त्याची ओळख होती। या अशा ज्यावेळेस इथं पुनर्वसन झालं तेव्हा फक्त 2 घरं इथं राहिली आणि ते 2 घरं राहत असताना त्यांनी अखंड कांदाटी खोऱ्यामध्ये त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवलं आणि बराचसा ह्या जंगलामध्ये राहून संघर्ष करून प्राण्यांशी संघर्ष केला, इतर सगळ्या सोयीसुविधांशी संघर्ष केला आणि ते टिकून राहिले। आणि त्यांच्या राहण्यामुळे आत्ता आपले राज्याचे जे माजी लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते, आता विद्यमान जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या सहकार्यातून आणि संजय मोरे यांच्या प्रयत्नांनी आता इथे ह्या विभागाला एक सोन्याचे दिवस आलेत। आता इथे रस्त्याची कामं झाली, होत आहेत, सगळे चालू आहेत। तर ह्या ढाण्यावाघाला खरोखर ह्या कांदाटी विभागाच्या वतीने खूप भावपूर्ण श्रद्धांजली आज त्यांचा समाधी सोहळा जो पार पडतो आहे त्याच्यासाठी तुमच्याकडून त्यांना खूप भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या वलून गावाच्या वतीने वाहतो। गावामध्ये
गावामध्ये त्यांचा मोठा दरारा होता. त्यांनी या गावासाठी भरपूर मोठं काम केलेलं आहे. त्यांच्या आजोबाच्या पंजोबाच्या पाठीमागे त्यांच्या जोडीला माझे वडीलही होते, ते भरपूर त्यांच्या जोडीला असणारे आज कोणी राहिलेलं नाही. पण जेव्हा गावचं पुनर्वसन झालं त्याला 30-40 वर्ष झाली. एकटे या गावामध्ये राहत होते. वाघाची या कुणाची भीती असतानाही ती रात्रंदिवस जंगलामध्ये फिरत असायचे, कुणाला घाबरले नाही. त्यांना या ग्रामदेवतेचा कुलदेवतेचा आशीर्वाद होता. त्यामुळे या गावामध्ये ते एकटे राहत होते आणि त्यांनी त्यांचं जीवन सुखाने जगले. या ठिकाणी त्यांच्या मुलांचं संगोपन केलं आणि आज ते आमच्यातून निघून गेलेले आहेत. फार मोठं दुःख आमच्या या गावावर कोसळलेलं आहे. या दुःखातून आम्हाला सावरणं शक्य नाही. तरी पण मी त्यांच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो अशी श्रद्धांजली. आपण काय सांगाल, आपण जवळचं एकदम घरातल्यासारखे लहानपणापासून राहिला, आपण काय सांगाल? या ठिकाणी 105 गाव पंचक्रोशीतून गोविंद पाटील म्हणून एक नावाजलेली व्यक्तिमत्व आज आमच्यातून निघून गेलेले आहे. आमच्या नातेवाईक इष्ट मित्र समाजातून निघून गेलेले आहेत. या समाजामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि याच ठिकाणी 40 वर्षापूर्वी त्यांचं गाव पुनर्वसित होऊन ते स्वतः इथं या जंगलामध्ये राहिले आणि गवळी समाज या सर्व इतर समाजाला एकत्र करून ते नांदले. आज त्यांच्या नांदलेल्या त्या 40, 50, 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा जो समाज आज या ठिकाणी फुलून भरलेला आहे, हीच त्यांची कीर्ती, ती मरावे परी कीर्ती रूपी वगैरे अशा भावनेतून हा समाज जमलेला आहे. आणखी थोडक्यात सांगायचं तर या कांदाटी भागाने, कांदाटी विभागाच्या पंच कमिटीने या विठ्ठलला जरी कोणी दोघे तिघे बंधू असतील, 2-3 घरं असतील, तरी पण उचाट असेल, दामद असेल, सालोस असेल, कांदाटी 16 गाव, दोडानी, धाडानी या सर्व गावस्थांनी एक आपल्या घरचा माणूस गेला अशा पद्धतीने आज जी 2-4 दिवस सेवा केली याबद्दल कांदाटी खोऱ्याचे मी देखील आभार मानतो. आणि गेलेल्या मृतात्म्याला चिरशांती लाभून आई काळेश्वरीच्या मंदिराच्या समोर त्यांना समाधी मिळालेली आहे. या समाधीचा सोना इथं त्यांना जागृत तर ह्या होत्या त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांच्या प्रतिक्रिया. कसे वागले आजपर्यंत, त्यांनी जीवनात येऊन इथून पुनर्वसन झालं मात्र ते काही गेले नाहीत. आपल्या पत्नीसोबत ते कायम राहिलेले आहेत आणि या ठिकाणी हे झाडी जंगल आहे, आपण पाहू शकतात. ते या ठिकाणी ते एकटेच राहिलेले आहेत आणि त्यांनी इथेच त्यांचा प्राण, इथंच त्यांचे प्राण ज्योत मालवलेले आहे. या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी विभागातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समाज बांधव उपस्थित आहेत. कॅमेरामन संजय मालुसरे, संतोष मालुसरे.